चलो कौन बोल रहे? हाँ 15 ऑगस्ट 2025 पासून भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड AITG ग्रुप येथे कायमस्वरूपी कामगारांना बेकायदेशीरपणे मालकांनी काढलेलं होतं. आज 15 ऑगस्ट पासून इथे आमरण उपोषण चालू आहे आणि कामगारांची तब्येत अत्यंत खालवलेली आहे. पण इथे कोणतेच प्रशासन किंवा कोणतेच आमदार, खासदार, मंत्री इथे यायला तयार नाही आहे. कारण की हे उद्योगपती खूप मोठे असल्यामुळे या कामगारांना कोणी न्याय देऊ शकत नाही. कामगार मंत्री पुंडकर साहेब यांच्याकडे सगळे खामगावला गेले होते. कामगार मंत्र्यांनी स्वतः मुंबईच्या आयुक्ताला सांगून यांना कामावरती रुजू करा म्हणून आदेश दिले. पण यांचं नाव ऐकल्यानंतर सगळे कारवाई जिथल्या तिथं थांबली. कारण की हे खूप मोठे उद्योगपती असल्यामुळे कामगारावरती अन्याय करत आहे. अन्याय सहन करणार तरी कुठपर्यंत? लोक म्हणतात 15 ऑगस्ट निमित्त भारत स्वतंत्र झालाय, पण स्वतंत्र झाला नसून आज हा कामगारावरती अन्याय होत आहे. 15 ऑगस्ट पासून आज 11 दिवस झाले. इथे कोणी आमदार यायला तयार नाही, कोणी खासदार यायला तयार नाही, कोणी संभाजीनगरचे पालकमंत्री स्वतः इथे यायला तयार नाही. फोनवर सांगताय की ते अतुल सावेला बोलवा, अतुल सावे करतील. अतुल सावे म्हणते मी नांदेडला आहे, हे म्हणते मी तिकडे. कधी येणार? लोकांचा जीव गेल्यानंतर कोणी इथं प्रशासन येणार का? कामगारात खालवलेली आहे. जाताना येताना पूर्ण धुळीचं वातावरण आहे. सगळ्यांची तब्येत खालवलेली आहे. एखाद्याचा जीव जर गेला तर कोण जबाबदार राहणार याला? काय म्हणणं काय कंपनीचं काहीच म्हणणं नाही. कंपनी म्हणते की आम्ही कामावर घेऊ शकत नाही. ठीक आहे, कारण काय? कारण म्हणताय की आमच्याकडे काम नाही सध्या. आणि इथे बघितलं तुम्ही तर इथं एका शिफ्टला कमीत कमी 200 ते 300 वर्कर काम करताय. कामगार आयुक्तालयाने यांच्यावरती 22 खटले दाखल केलेले ते कंपनीवरती. मग कंपनी बंद का करत नाही? कामगार मंत्र्यांनी जर यांना आदेश दिले तर कंपनीच्या विरोधामध्ये कामगार आयुक्तालयाने 22 खटले दाखल केलेले. मग वर्षापासून हे कामगार होते कामावर, आज 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून कायमस्वरूपी परमनंट कामगार आहे. मग परमनंट कामगार जर घरी बसवत असतील तर कोणी न्याय कोणाकडे मागायचा? आता 34 कर्मचाऱ्यांना काढलेलं आहे कामावरून. उपोषण करते पहिले 4 जण होते, त्यांची तब्येत खालवली. आता हे 2 जण बसलेले. यांना 5 दिवस झाले. आज 5 दिवसातून यांना चेकअप करायला डॉक्टर सुद्धा नाही आले. 34 मध्ये कोणालाच घेतलं नाही. 34 मधून कोणालाच नाही कामावरती घेतलं. आमचा हिसाब मागण्याचे हे चालू आहे, पण ते 2 आणि 5 लाख रुपयाची मागणी करताय की एवढे पैसे मिळेल म्हणून. पालकमंत्री आम्ही त्यांच्या कानी 4 वेळेस घातलंय. त्यांच्याकडे पण गेलो होतो सगळे कामगार, पण ते म्हणतायत की नको बाबा, ते खूप मोठे माणूस आहे, ते माझीच काढी करीन म्हणून. संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेबाकडे गेलो तर ते पण म्हणतात बाबा आम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग कामगाराला न्याय कोण देणार? पुंडकर साहेब मंत्री, कामगार मंत्री त्यांच्याकडे गेले. सगळे खामगावला कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करून कामगाराला 2 गाड्या करून खामगावला गेले. खामगावला जाऊन त्यांनी मुंबईच्या आयुक्तांना आदेश दिले की यांना कामावर घ्या म्हणून. आणि मुंबईच्या आयुक्तांनी कामावर घ्यायचे आदेश दिले सोडून तिथंच नाव माहीत झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बंद झाल्या. झुंजार छावा संघटनेचं कोटकर पाटलाची मीटिंग चालू होती, पण ते त्यांना पण काही आम्हाला रिस्पॉन्स करत नाही आहे. आता याच्यानंतरचं पाऊल, कामगाराचा जीव जर गेला तर जबाबदारी मालकाची राहणार. काकासाहेब ढकले. उपोषण आम्ही करत आहोत. भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आज आम्ही इथं आम्हाला न्याय द्यायला मंत्री संत्री सगळ्याकडे चाललो आम्ही. आमदार खासदार इथले कोणतेही आमदार खासदार मंत्री सोडले नाही. खासदारचे घेऊन पुढेपर्यंत सगळ्याकडे आम्ही गेलेलो आहोत, पण आम्हाला न्याय कोण देत नाही. यो लय मोठा माणूस आहे असं म्हणतात. देवापेक्षा तर मोठा नसन एवढे मंत्री संत्री याला भेटतात, म्हणजे कामगाराला न्याय कोण देणार याचा प्रश्न पडलेला आहे. मग आम्हाला मतदान मागायला येतात मंत्री संत्री सगळे आमदार, मतदानच्या टायमाला मतदान करा म्हणून. यांना मतदान करून काही मतलब नाही ना. जेव्हा कामगाराचं काम होत नाही तर काय मतलब आहे? खुर्चीवर बसायचा अधिकार नाही आहे ना. जेव्हा जनताचं हे काही करू शकत नाही तर यांना खुर्चीवर बी बसायचा अधिकार नाहीये. पालकमंत्र्यांना मोठे सगळे हे आपण नाही करू शकत. हे अतुल सावेला सांगितलं ते करतील म्हणे. अतुल सावे म्हणतो मी नांदेडला येऊ राहिलो.
बघतो करू, काय करणार आहे, मेल्यावर करणार आहे का काम, असा प्रश्न पडला ना. पावसाचे दिवस हा, पावसा पाण्याचा दिवस आहे. इथं आम्ही रात्र बेरात्र आमचे लेकरं बाळ सोडून इथं बसलेलं आहे. आमच्या घरात धान्य नाहीये, काय करणार आहे आम्ही. इथं 12वा दिवस लागला येऊ, काय करणार आहे. तुमची मागणी मान्य. तीव्र आंदोलनाचा इशारा देऊन टाकू, मग काय करते. बंद करायला पाहिजे कंपनी, सरकारने बी याचा निर्णय घ्यायला पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे. बातम्या पाहतात, काही त्याचं हे करत नाही. आमच्याकडं मीडिया येत नाही, याच्या पैशावर हे झालेली आहे. APP माझा येत नाही, साम TV येत नाही, MCN वाले येत नाही. काय अन्याय केला आम्ही 34 जणांनी. बाकीच्याला काम आहे आणि 34 जणांनाच काम नाही यांच्याकडं. हे कोणती, हे 300-400 वर्कर आहे, गाड्या पाहा तुम्ही इथं किती. फक्त 34 जणांवरच उपासमारीची वेळ आणली यांनी, अन्याय केला. कारण काय होतं? कारण काहीच नव्हतं. कारण काय होतं, हे म्हणते बिझनेस नाही. यांच्यासाठी बिझनेस आहे, 34 जणांना बिझनेस नाही यांच्याकडे. यांना ड्युटी नाही 34 जणांना. बाकीच्याला फेसबुकवर ऍड आहे. किती वर्षापासून करत होते हे काम? ती आम्ही 15 वर्षापासून इथे ड्युटी करतो. आम्ही कामाचा रक्त गाळला इथं. आता आम्ही काम केलं ते AC मध्ये जाऊन बसल ना. आम्ही नाही काम केलं ते AC मध्ये राहते काही. हे मस्त फॉर्च्युनर या गाड्यामध्ये हिंडते. आमची इथं ऐपत बी नाही, सायकलीवर हिंडा आम्ही, असं म्हणतात ते. ठीक आहे. काय नाव आपलं आपलं? नाव सांग. माझं नाव मुख्तार शेख.